कांदा निर्यातीसाठीच्या 400 कंटेनरचा मुंबईत खोळंबा झालाय। खोळंबलेल्या कंटेनरमध्ये नाशिकच्या जानोरीतील 200 कंटेनरचा समावेश आहे। कंटेनर खोळंबल्यानं कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांची घसरण झाली। निर्यात सुरळीत होण्यासाठी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। मला पण असं कळलं की 400 कंटेनरच्या तिकडे पडले नाही। मला कळत नाही सरकार काय ठीक आहे आता, परंतु ते सरकार पावलं उचलायला पाहत आहे, पण कुठेतरी हे सरकारी अधिकारी जे आहे ते कुठेतरी एखादी गोष्ट अशी करतात की त्याचा परिणाम उलटाच होतो। आता कारखाना तो एक तर उष्णता एवढी, तो कांदा पण खराब झाला तर केवढ्याला पडायचा ते सगळं। त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली असली तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला अटी शर्ती लादून कांद्याची निर्यात होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे। केंद्र सरकारने अशा प्रकारचे शेतकरी विरोधी डावपेच थांबवावेत आणि सलगपणाने निर्यात बंदी उठवावी। कोणतीही अटी शर्ती न लावता कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।